आज बेळगाव महानगरपालिकेत महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी रंगमंच सज्ज झाला असून शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महापौर पदासाठी चौथ्या कार्यकाळासाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. आज सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली असून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. यावेळी महापौर पद सामान्य महिला तर उपमहापौर पद सामान्य पुरुष प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. महानगरपालिकेत एकूण 58 सदस्य असून भाजपकडे 38 सदस्यांचे स्पष्ट बहुमत आहे. निवडणुकीपूर्वी भाजप कोअर कमिटीची बैठक होऊन महापौर व उपमहापौर पदाचे उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत जातीय समीकरणांचा जोरदार विचार सुरू असून महापौर पद नेकार किंवा लिंगायत समाजाला मिळणार का याबाबत उत्सुकता आहे. तसेच उपमहापौर पद लिंगायत किंवा मराठा समाजाकडे जाऊ शकते अशीही चर्चा आहे. माजी आमदार अनिल बेनके यांच्या निर्णयाला अंतिम मानलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापौर पदासाठी नेकार समाजातून प्रीती कामकार, दीपाली टोपगी तसेच लिंगायत समाजातून सविता पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. उपमहापौर पदासाठी लिंगायत समाजातील हनुमंत कोंगाळे आणि मराठा समाजातील संतोष पेडणेकर यांची नावेही चर्चेत आहेत. एकूणच भाजप कोअर कमिटीचा निर्णयच आज बेळगाव महानगरपालिकेचे नवे महापौर आणि उपमहापौर कोण होणार हे निश्चित करणार आहे. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. 100 years, 100 days, 100% off on making charges. Bhima Legacy Fest 100 days offer. Get up to 100% off on making charges on gold, silver and diamond. And get a free 24 karat gold bar on every ₹1 lakh diamond value. Available at all Bhima showrooms. TNC apply.